मग पारंपरिक मांजा कशा पद्धतीने वापरता येईल आणि पोलीस प्रशासन नगरपालिकांनी सांगितलं की आम्ही घरोघरी जाऊन जिथे जिथं वाटेल आम्हाला प्रत्येक घरी जाणं शक्य नाही, ज्या ज्या एरियात आम्हाला शक्य होईल की रँडमली आम्ही जाऊन तिथं हे करू. त्यांनी पहिले 5,000 सांगितलं, त्यांनी सगळ्यांचं म्हणणं पडलं की 10,000 तरी दंड ठेवला बसून ठेवा. अशा पद्धतीने साहेबांनी काही आमच्या सर्व सदस्यांनी असं वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. तुम्ही तुम्हाला काय सुचतं तसं आनंद भाऊने सांगितलं की ड्रोनच्या माध्यमातून जर आपण ड्रोनचं खाली जरी सर्व प्रशासकीय अधिकारी किंवा टीम असेल त्यांनी कारवाई करून ड्रोनवर लागतं कामा नये असं सगळ्यांचं म्हणणं पडलंय. आणि साहेबांनी आवाहन केलं की पुन्हा तुमच्याच पब्लिकमधून शांतता कमिटी सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष किंवा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आम्हाला फोन करू नका की हा माझा माणूस आहे, हा पुतण्या आहे किंवा माझ्या गल्लीतला आहे, माझ्या वाड्यातला आहे, सोडू नका. या निमित्ताने येवलामध्ये पतंग उत्सवाची फार मोठी परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून यामध्ये नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना दुखापत झालेली आहे. त्याचबरोबर या नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊन, जखमी होऊन मृत पावल्याचे दिसून आले आहे. या नायलॉन मांजाविरोधी मोहीम येवला नगर परिषद त्याचबरोबर शहर पोलीस स्टेशन येवला यांच्या वतीने राबवण्यात येत आहे. यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मांजाच्या वापरासंबंधात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येऊन त्यामध्ये वापर होत असल्याचं आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध त्यामध्ये लहान मुलं असल्यास त्यांच्या पालकांविरुद्धसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नायलॉन मांजाविरोधी जनजागृती रॅली सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी येवला शहरामधून रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याद्वारे आपल्या माध्यमातून मी सर्व येवलाकर वासियांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हावं आणि नायलॉन मांजा वापरास प्रतिबंध करावा. स्वतःही वापरू नये आणि दुसरा कोणी वापरत असेल तर त्याला आपण सौजन्यतापूर्वक समजून सांगावे. याशिवाय आपण पोलीस स्टेशनला व नगरपालिकेला या संबंधीची सूचना दिल्यास आपले नाव आणि मोबाईल नंबर गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. ओके, थँक्यू.